पश्चिम महाराष्ट्रामध्ये काही अपक्ष निवडून येण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे महायुती आणि मवियाकडून विजयी होणाऱ्या संभाव्य अपक्ष उमेदवारांशी संपर्क साधण्यात येत असल्याची माहिती झी 24 तासला सूत्रांनी दिली आहे। अपक्ष उमेदवार शिवाजी पाटील हे विजयी होण्याची शक्यता अधिक आहे आणि चंदगड मतदारसंघामधून ते अपक्ष उमेदवार आहेत। तर अपक्ष उमेदवार सत्यजित पाटणकर हे पाटणमधून उभे आहेत आणि तेही विजयी होण्याची शक्यता आहे। तर करमाळ्याचे संजय मामा शिंदे विजयी होण्याची शक्यता आहे आणि त्यांच्याशी सुद्धा संपर्क साधण्यात आल्याची माहिती कळतेय। रणजित शिंदे माढ्यामधून अपक्ष उमेदवार लढलेले होते आणि डॉक्टर बाबासाहेब देशमुख हे सांगोल्यामधून अपक्ष उमेदवार आहेत, त्यांच्याशीही संपर्क साधण्यात आल्याची माहिती कळतेय। त्यामुळे सध्या अपक्षांचं पारडं हे अधिक जड दिसते। ज्या ठिकाणी अपक्ष उमेदवार विजयी होण्याची शक्यता आहे अशा ठिकाणी पक्षांकडून संपर्क साधले जात आहेत। मवियाकडून विजयी होणाऱ्या संभाव्य अपक्ष उमेदवारांशी संपर्क साधण्यात येतोय आणि कोल्हापूरमध्ये या संदर्भातली काय स्थिती आहे जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक सध्या आपल्या बरोबर आहेत। प्रताप, एकंदरीतच पश्चिम महाराष्ट्रामध्ये काही अपक्ष निवडून येण्याची शक्यता ही अधिक आहे आणि त्यामुळे जुळवाजुळवीचं समीकरण जे आता साधलं जाते त्यामध्ये मोठ्या पक्षांकडून आघाडी नेत्यांकडून संपर्क साधण्यात येतोय। काय नेमके आणखी तपशील आहेत? ज्या पद्धतीचे एक्झिट पोल आलेले आहेत त्यानुसार आपण जर पाहिलं तर काही कमी जे आहेत ते काही पक्षांना कमी पडतील, काही उमेदवार किंवा काही आमदार अशा प्रकारचं एकूण चित्र दिसतंय। त्यामुळे आपण पाहतो की दोन्हीच्या वतीने महायुती असेल किंवा महाविकास आघाडी यांच्या मार्फत जे अपक्ष आहेत किंवा छोटे पक्ष आहेत त्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला जातोय। यातलं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सांगोला विधानसभा मतदारसंघातील डॉक्टर देशमुख जे आहेत त्यांना विजयाची खात्री आहे। त्यामुळे आपण पाहतो की त्यांना दोन्हीकडून संपर्क करण्यात आलेला आहे। तुम्ही आमच्या सोबत राहा असा त्यांना निरोप देण्यात आलेला आहे। पण सध्या देशमुखांनी मात्र मी माझ्या पक्षाचा निर्णय काय असेल त्या पद्धतीने विचार करेल अशा प्रकारची भूमिका घेतलेली आहे। चंदगड विधानसभा मतदारसंघात शिवाजी पाटील यांचं पारडं जड मानलं जात आहे। ते जर निवडून आले तर कोणाकडे जाणार अशा प्रकारचा सवाल आहे। पण आपण पाहतो की शिवाजी पाटील हे देवेंद्र फडणवीस यांचे अतिशय निकटवर्ती आहेत, त्यामुळे ते भाजपमध्येच जातील निवडून आले तर हे सरसृत आहे। त्यामुळे एकूणच आपण पाहतो की अनेक पक्षांशी संपर्क करण्याचा प्रयत्न सुरू आहे। पण काही ठिकाणी आपण पाहतो की जसं अपक्ष उमेदवार यड्रावकर जे आहेत शिंदे गटाने त्यांना पाठिंबा दिलेला होता, ते काय करणार हा सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर आहे। पण त्यांना महाविकास आघाडीकडून अद्याप संपर्क झालेला नाही, कारण आपण पाहतो की गणपतराव पाटील हे निवडून येतील असं महाविकास आघाडीला वाटते। जर यड्रावकर यांचा विजय झाला तर मात्र आपण पाहतो की राष्ट्रवादीच्या वतीनं त्यांना शरद पवार राष्ट्रवादीच्या वतीने त्यांना संपर्क केला जाण्याची शक्यता नाकारता येत नाहीये, कारण यड्रावकर हे सुरुवातीला आपण पाहतो की राष्ट्रवादीचे त्या ठिकाणी काम करत होते, त्यानंतर नेते होते। त्यामुळे एकूणच आपण पाहतो की जुळवाजुळव जी आहे ती दोन्ही पक्षाच्या वतीने किंवा दोन्ही आघाड्यांच्या वतीने सुरू आहे। त्याच्यामध्ये कोण वरचढ ठरतं हे पाहणं महत्त्वाचं आणि औत्सुक्याचं पाहायला मिळतं। खरंय। धन्यवाद प्रताप दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी आणि जरूर आपल्याकडून या संदर्भातल्या ताज्या घडामोडी अपडेट जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहिती।